शस्त्रसंधी उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानला भारताचं जोरदार प्रत्युत्तर। भारतानं पाकची चौकी उडवली। भारत पाक एलओसी वरील व्हिडिओ समोर। काश्मीरच्या मुद्द्यावर भारत पाकिस्तानमध्येच द्विपक्षीय चर्चा होईल। तिसऱ्या देशाची मध्यस्थी मान्य नाही, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाची ठाम भूमिका। ट्रम्प यांचा मध्यस्थीचा प्रस्ताव धुडकावला। ट्रेड संबंधी वाटाघाटींचाही इन्कार। भारतीय सैन्यानं पाकच्या न्यूक्लिअर धमाक्यांची हवाच काढून टाकली। पाकला घरात घुसून मारलं। पंतप्रधान मोदींकडून आदमपूर एअरबेसवर जवानांचं जोरदार कौतुक। S-400 एअर डिफेन्स सिस्टीम पाडण्याचा दावा करणारा पाकिस्तान तोंडावर पडला। मोदींच्या आदमपूरमधील भाषणावेळी एअर डिफेन्स सिस्टीमचं दर्शन। भारताच्या मिसाईलनं शत्रूंचा थरकाप उडतो। मोदींची डरकाळी। जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये चकमक। लष्कर-ए-तोयबाच्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा। शस्त्रसंधीनंतर काश्मीरमध्ये पहिलीच चकमक। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 6 महत्त्वाचे निर्णय। कृत्रिम वाळू धोरणास मंजुरी। पर्यावरणाची हानी टळणार तर रस्त्यावर राहणाऱ्या बालकांसाठी राज्यात फिरतं पथक। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांची शिवतीर्थावर अर्धा तास चर्चा। युतीबाबत खलबत झाल्याची माहिती, तर चहा प्यायला आलो होतो। उदय सामंतांकडून राजकीय चर्चेचा इन्कार। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुंबई पोलीस अलर्ट मोडवर। ड्रोन, पॅराग्लायडिंग, पॅरामोटर्स, हॉट एअर बलूनवर बंदी। 3 जूनपर्यंत मुंबईत बंदी कायम राहणार। आदेशांचं पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार। भूषण गवई उद्या सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार। भूषण गवई भारताचे 52वे सरन्यायाधीश। 23 नोव्हेंबर 2025 पर्यंत भूषण गवईंचा कार्यकाळ। मान्सून अंदमानात दाखल। राज्यातही मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता। महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन लवकर होण्याची शक्यता। राज्याचा 10वीचा निकाल 94.10%। कोकण विभागाचा सर्वाधिक 98.82% निकाल, तर नागपूर विभागाचा सर्वात कमी 90.78% निकाल। यंदाही मुलींनीच मारली बाजी। ताडोबामध्ये आढळले 56 वाघ, 7 बछडे, 12 बिबटे आणि 93 अस्वल। बुद्ध पौर्णिमे दिवशी प्राणी गणना। कोर आणि बफर झोनमध्ये 5502 वन्य प्राण्यांची नोंद।